आहोत. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या सन्माननीय मान्यवरांचा इथे आपण सन्मान सोहळा आता संपन्न करत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर संजय पाईकराव छत्रपती संभाजीनगर येथून उपस्थित झालेले आहेत. आपला सन्मान आदरणीय सुभाषजी सोनवणे यांनी करावा अशी मी गेले. ओके, ठीक आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय प्रभाकर सूर्यवंशी इथे उपस्थित झालेले, खास धुळे येथून या कार्यक्रमासाठी आवर्जून इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान सुभाषजी सोनवणे यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. पुण्यनगरी ही अहिलेची साहित्याचा थाट रंगला, शब्दगंधाच्या सुगंधाने अवघा महाराष्ट्र दंगला. मराठी सारस्वतांचा सोहरा करूया साजरा, माय बोलीच्या चरणी आमचा छत्रपती संभाजीनगर येथून उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर सुरोसे सर आपले अनेक कार्यक्रम करतात. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी डॉक्टर दिगंबरजी सोनवणे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते प्राध्यापक डॉक्टर सुरोसे सर यांचा सन्मान होतोय. सन्मान संपन्न करतात आमच्या निवासा येथील शाखेचे प्रतिनिधी प्राध्यापक डॉक्टर दिगंबरजी सोनवणे. अवघा महाराष्ट्र दंगला. धन्यवाद. कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर अशोकजी ढगेसर, प्राध्यापक डॉक्टर अशोकजी ढगेसर, कुलगुरू माजी कुलगुरू, आपला सन्मान संपन्न होतो. मी हर्षलजी आगळे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करावा. शब्दगंधेचे प्रतिनिधी आदरणीय हर्षलजी आगळे सन्मान करत आहेत. प्राध्यापक डॉक्टर अशोकराव ढगेसर माजी कुलगुरू अशोकराव ढगेसर शब्दगंधेच्या निवासा शाखेचे प्रतिनिधी म्हणून मार्गदर्शक म्हणून कार्य करतात आणि शब्दगंधेचे फिरते वाचनालय यासाठी मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा कार्यक्रमाचे अतिथी मंडळी उपस्थित झालेले आहेत. याचबरोबर अहिल्यानगरच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वर्तुळामध्ये त्यांचं नाव आदराने घेतलं जातं असे आमचे परममित्र मार्गदर्शक आदरणीय जयंतजी येलुलकर इथे उपस्थित आहेत. आपलाही सन्मान आदरणीय राजेंद्रजी पवार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. शब्दगंधेचे प्रतिनिधी आदरणीय राजेंद्रजी पवार सर आपल्या शुभ हस्ते आदरणीय जयंत येलुलकर सर यांचा सन्मान करतील. आपल्याला विनंती आहे सर की आपल्याला सत्काराचा आदरपूर्वक स्वीकार करावा. साहित्याची ही निरंतर सेवा अहिल्यानगरच्या भूमीवरती अभिजात मराठीच्या अमृताचा ठेवा. पुण्यनगरी ही अहिल्याची साहित्याचा थाट रंगला. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेबजी सागडे सर कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य आणि कला क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं त्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. सरांचा सन्मान आदरणीय पांडुळे मामा यांनी करावा अशी विनंती करते. शब्दगंधेचे कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे मामा आपल्याला विनंती आहे. आमचे मित्र मार्गदर्शक सहकारी आणि या साहित्याच्या प्रवासात सतत प्रेरक ठरलेले आदरणीय कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे मामा यांच्या शुभ हस्ते आदरणीय बाळासाहेब सागडे सर यांचा सन्मान होतो. आर्ट्स कॉलेज धुरा यशस्वीपणे सांभाळणारे आणि त्याला वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवणारे
तरुण तडफदार नेतृत्व म्हणून ज्यांचा गौरव अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केला जातो असे आमचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे सर यांचा हा सन्मान इथे संपन्न झालेला आहे. कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले पुरोगामी चळवळीचे खंदे समर्थक आदरणीय सिद्धीनाथ मेटे महाराज इथे उपस्थित आहेत. आदरणीय मेटे महाराज, आपल्याला विनंती आहे की आपण सत्कारासाठी सन्मानासाठी पुढे यायचे आहे. साहित्याचा थाट रंगला मी हरिभाऊ नजन सर, शब्दगंधचे शेवगाव तालुका प्रतिनिधी, आणि आदरणीय राजेंद्रजी उदागे सर आपल्याला विनंती करेल आदरणीय सिद्धीनाथ मेटे महाराज यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण संपन्न करावा. सोहरा करूया साजरा माय बोलीच्या चरणी आमचा भक्तीचा हा मुजरा ज्ञानाचे हे तीर्थक्षेत्र पुरोगामी चळवळीसाठी तन मन धनाने झटणारे आदरणीय तरुण तडफदार नेतृत्व आदरणीय सिद्धीनाथ मेटे महाराज इथे उपस्थित आहेत. आपले स्वागत आहे सर. उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. पुढील कार्यक्रम आपण लगेच इथे संपन्न करत आहोत. मी शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्रजी उदागे आणि संस्थापक सचिव सुनीलजी गोसावी यांना विनंती करेल की आपण विचार मंचावर आमंत्रित आहात आणि लगेचच आपण शब्दगंधच्या काही प्रतिनिधींचा पुस्तक प्रकाशन सोहळा इथे संपन्न करणार आहोत. शब्दगंधच्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या सौभाग्यवती S.M. मिर्झा यांचा प्रारब्ध हा कथासंग्रह इथे आपण प्रकाशनासाठी घेणार आहोत. S.M. मिर्झा या निवृत्त शिक्षिका आहेत आणि सातत्याने लेखन आणि वाचन हा त्यांचा छंद आहे. अहिल्यानगरच्या साहित्यिक वर्तुळामध्ये आदराने मॅडमचं नाव घेतलं जातं. शब्दगंधच्या त्या सन्माननीय सदस्य आहेत. मी आदरणीय सौभाग्यवती S.M. मिर्झा मॅडम आणि त्यांचे पाठीराखे त्यांचे पती या दोघांनाही विनंती करेल की आपण या प्रकाशन सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि शब्दगंधच्या सर्वच प्रतिनिधींना मी आग्रहाची विनंती करेल की आपण या प्रकाशन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी पुढे येऊन उभं राहायचं आहे. शब्दगंधचे प्रतिनिधी जे कोणी उपस्थित असतील तर त्यांनी या प्रकाशन सोहळ्यामध्ये उपस्थित व्हायचं आहे आणि मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या कथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा आपण संपन्न करावा. आदरणीय मिर्झा मॅडमचा हा दुसरा कथासंग्रह शब्दगंध प्रकाशनच्या वतीने इथे मंगलवाणी पुण्यनगरी ही अहिल्याची साहित्याचा थाट रंगला शब्दगंधाच्या सुगंधाने अवघा महाराष्ट्र दंगला. पुण्यनगरी ही अहिल्याची नवोदितांच्या लेखन आणि वाचन कार्याला प्रेरणा देणाऱ्या शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने हा प्रकाशन सोहळा इथे संपन्न झालेला आहे. अवघा महाराष्ट्र दंगला. वळत आहोत शब्दगंधचे सदस्य असलेले आणि टेलिफोन ऑफिस मधून निवृत्त झालेले कथाकार आदरणीय बाळासाहेब देशमुख यांचा माणसं अशी अंतशीही हा कथासंग्रह मान्यवरांच्या उपस्थितीत इथे संपन्न होतोय. आदरणीय विचार मंचावरील सर्व मान्यवर आणि शब्दगंधेचे सर्व प्रतिनिधी आपल्यालाही पुन्हा विनंती आहे की आपण या प्रकाशन सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे.
निवृत्तीनंतरच्या वेळामध्ये कथाकथन आणि कथा लेखनाच्या माध्यमातून बाळासाहेब देशमुख ह्या अहिल्यानगरमधील प्रत्येक गावात खेड्यात परिचित आहेत, सुपरिचित आहेत. अनेक गावामध्ये खेड्यामध्ये त्यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित केले जातात. प्रतिनिधींना विनंती आहे की आपण थांबावं तिथेच. अजून 2 पुस्तकांचं आपण प्रकाशन इथे घेणार आहोत. उपस्थित अतिथींच्या शुभ हस्ते हा पुस्तक प्रकाशन सोहळा इथे शब्दगंधच्या या मंचावर इथे संपन्न होत आहे. नवोदित लेखक आणि साहित्यिकांना प्रोत्साहन देणाऱ्या शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने हा प्रकाशन सोहळा आपण इथे संपन्न करतोय. माणसं अशी अंतशी माणसं अशी अंतशी या कथा संग्रहाचा हा प्रकाशन सोहळा इथे संपन्न होतोय. साहित्याची ही निरंतर सेवा अहिल्यानगरच्या भूमीवरती अभिजात पुण्यनगरी ही अहिलेची साहित्याचा थाट रंगला शब्दगंधाच्या सुगंधाने अवघा निशब्द भावना महाराष्ट्र दंगला. या कविता संग्रहाचे लेखक विनयजी पिंपरकर यांची सोहरा करूया साजरा त्यांच्या या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा सर्वच मान्यवर आणि शब्दगंधच्या सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये इथे संपन्न होतोय. धन्यवाद आपले, खूप खूप धन्यवाद मराठीच्या अमृता आणि आभारही. भरली इथली झोळी. आणि यानंतर एक शेवटचा इथे आजच्या या सत्रामधील प्रकाशन सोहळा आपण इथे संपन्न करत आहोत. प्राध्यापक डॉक्टर गणी पटेल छत्रपती संभाजीनगरवरून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत आणि जीवन गौरव पुरस्काराने आपण त्यांचा सन्मान केलेला आहे. तर ते छत्रपती संभाजीनगर येथून उपस्थित झालेले आदरणीय गणी पटेल यांच्या एका ग्रंथाचा इथं प्रकाशन सोहळा इथे आपण संपन्न करत आहोत. संमेलनी रंगाव्या शब्दांच्या या लाटा सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांची हिंदू धर्म चिकित्सा. जगण्याच्या सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांची हिंदू धर्म चिकित्सा अशा या समीक्षा ग्रंथाचं प्रकाशन इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होतोय. परिसंवादातून विचारांचा प्रकाश. प्राध्यापक डॉक्टर गणी पटेल हे छत्रपती संभाजीनगर इथून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. जीवन गौरव पुरस्काराने सरांचा आपण सन्मानही केलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या शब्दगंध साहित्यिक परिषदेची धुरा सर यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यांचा हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा इथे संपन्न होतोय. सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांची हिंदू धर्म चिकित्सा याविषयीचं हे पुस्तक समीक्षा ग्रंथ. गंध शब्दांचा वाढवू मराठीची शान. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली आणि आपल्या योगदानाने साहित्य विश्वात भर टाकणारी ही सर्वच माणसं, या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या अपेक्षित आहेत. साहित्य विश्वात